नमस्कार, कसं आहात सर्व. माझं नाव आहे आर्य दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की मी वेगवेगळे मंदिरं, वेगवेगळे पुरातन मंदिरं आणि वेगवेगळ्या जागा तुम्हाला दाखवतच असतो. त्यानिमित्ताने मी आज आलो आहे भालेगाव बाजार, जे खामगावपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे. इथे आहे प्रति पंढरपूर समजला जाणारं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एक पुरातन विष्णू स्वरूप विठ्ठल मंदिर, जे खूप प्रसिद्ध आहे. इथे होणारा जो आषाढी एकादशीचा उत्सव आहे त्यासाठी आज आपण संपूर्ण माहिती घेऊया या मंदिराची. काय इतिहास आहे तो जाणून घेऊया आणि विष्णू स्वरूप विठ्ठलाचे दर्शनसुद्धा घेऊया. तर चला आज जाऊया. पण त्यापूर्वी एक सांगायचं राहिलंच की जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आतमध्ये जाऊया. तर हा विठ्ठल मंदिर भालेगाव बाजारमधला गाभारा आहे विठ्ठल मंदिराचा. आपण जे मूर्ती बघत आहे हे विष्णू स्वरूप विठ्ठलाची मूर्ती आहे, ज्यांना चांदीचा मुखवटा केलेला आहे. त्यानंतर कर्णांमध्येही तुम्हाला मोर दिसत असतील. त्याचप्रमाणे हा मंदिराचा गाभारा अतिशय पुरातन आहे. इथे आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूरला लोक जातात, तसंच बुलढाणा जिल्ह्यातले बरेच खूप जास्त प्रमाणातले लोक इथे म्हणजेच भालेगाव बाजारला येतात. हा गाभारा आहे, तुम्ही बघत असाल या मंदिराचा. हा पांढऱ्या मातीमध्ये किंवा पुरातन काळी बांधलेला असा गाभारा आहे. इथे बाजूला विष्णू आहेत, त्यांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. हनुमंताच्या मूर्ती आहे आणि आपण आशीर्वाद घेतलेला आहे. आता आपण बाहेर जाऊया. तर हा पुरातन विठ्ठल मंदिराचा सभामंडप आहे, जे भालेगाव बाजारमध्ये आहे. गोपाळकालाचा जो उत्सव होतो कृष्ण जन्माष्टमीचा, त्याच्यासाठी हा रथ यूज केला जातो. याच्यामधून पालखी निघते. तर हे सगळं त्याचं सामान आहे. त्याचबरोबर हा सभामंडप अतिशय मोठा आहे, त्यामुळे अनेक भक्तगण इथे बसू शकतात. त्याची व्यवस्था इथे केलेली आहे. जर तुम्ही बघणार तर आतमध्ये जे मंदिर आहे ते बाहेरून जरी तुम्हाला नवीन वाटत असलं तरी आतमध्ये ते अत्यंत पुरातन असं मंदिर आहे. पांडुरंगाची मूर्ती चतुर्भुज आहे. प्लस इथे छोटे छोटे वेगवेगळे फोटो दाखवलेले आहेत देवांचे. तर असा हा सभामंडप आहे. तर विठ्ठल मंदिरामध्ये आपण आहोत भालेगाव बाजाराच्या, आणि त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. माझ्यासोबत या मंदिराच्या विश्वस्त मंडळींमधले एक विश्वस्त आहेत. सर, सर्वप्रथम तर तुमचं नाव सांगा. सुरेश महादेव तिजारे. सुरेश महादेव तिजारे माझ्यासोबत आहेत. नमस्कार सर. सर, हे जे पांडुरंग मंदिर आहे पुरातन भालेगाव बाजारचं, त्याबद्दल काय सांगणार? हे जुनी मूर्ती आहे. हे दगडी नावाच्या शेतात सापडलेली आहे. ते एक भक्त होते, ते नारायण पाटील बघ, त्यांच्या स्वप्नात ही मूर्ती आली होती. मग ते तिथं गेले. स्वप्नात आल्या मग ते तिथं जागा नागर होता, शेतामध्ये नागर करत होता. मग ते तिथे मूर्ती सापडली. अच्छा. हा, मग ते दोन गावचे 2-3 लोक होते. आणि मला वाटतं हे बहुतेक कुठल्या तरी म्हणजे कुंभेफळ आणि भालेगावचे तांदुलवाडी या शिवारात, भालेगाव 3च्या शिवारात एकाच ठिकाणी सापडली ही मूर्ती. जॉईंटमध्ये त्या. मग ते लोक त्यावेळेस यामागे एक छोटीशी गोष्ट सुद्धा आहे. बहुधा एका काय म्हणतात त्याला, काय बैलगाडीमधून ती काय आहे? ती अशी आहे की मग ते जे 3 गावचे 2 गावचे लोक होते ते म्हणत बा ही मूर्ती आम्ही नेतो. त्या गावचे म्हणत आम्ही नेतो. मग भालेगावची याच्या स्वप्नात जी मूर्ती आली होती ते हे बुवा म्हणत बा असं करा, तुमच्या गावचा बैल घ्या, आमच्या गावचं गाळं घ्या. मग नंतर ती मूर्ती उचलायला लागली. तर ती मूर्ती उचलल्या जायला. अच्छा. हे जे भक्त होते यानं ते स्वतः एकटाच ती मूर्ती घेऊन गाळ्यात ठेवली उचलून. अच्छा. हा, बैल गुंडाळून दिले त्या गाळ्यात. तर ते गाळं शिजलं इथं आलं. ओके. त्या झेंडा आहे. मग ते झेंड्याजवळ आला. मग त्याची जागा नव्हती मंदिराला, जागा छोटी होती. मग त्यांनी विनंती केली भगवंता की भगवंता इथं जागा नाही. मग ती गाळं पुढे आलं.
त्या गाण्यावर कोणी धोकेरी नव्हतं, हंगार नव्हतं, कोणीच नव्हतं. म्हणजे कोणीही नसताना हा ते गाणं भाले गाणं ती भवता भगवंताची इच्छाच होती की इथे यावं. इथं यावं हे त्यांना माहीत होतं, त्यांच्या स्वप्नातच आली होती ती मूर्ती. मग ते इथं पटांगण होतं त्या काळात, मग इथं ती मूर्ती येऊन ते गाडी येऊन वर आली आणि त्यानंतर इथे मंदिर मंदिर बांधलं, मूर्तीची स्थापना केली. आणि नंतर मग कार्तिक पौर्णिमेचा सोहळा इथं होतो. तर त्या काळात म्हणजे ते जे भक्त होते ते सांगत होते की बुवा आषाढीले भगवंत पंढरपूरले असतात आणि कार्तिक पौर्णिमेले भालेगावले असतात. तर भालेगावचं नाव आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले आहे. मी तेच म्हणणार होतो. पंढरपूर नंतर कुठलं जर बुलढाण्यामध्ये कुठल्या मंदिराला खूप महत्त्व आहे पांडुरंगाचं, तर ते हेच भालेगाव बाजारमधील पंढरपूर सारखंच असणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. सर ही मूर्ती विष्णू स्वरूप चतुर्भुज मूर्ती आहे विष्णू. अच्छा. इथे कोणकोणते सोहळे होतात? आणि इथे कार्तिक पौर्णिमेचे सोहळा होते. जवळजवळ हा 11 दिवसाचा असतो. नारायण पाटील जे भक्त होते त्याच्या षष्टीपासून याची सुरुवात होते, तर पौर्णिमेच्या दिवशी याचं सांगतात. अच्छा. आणि खूप मोठा भंडारा कार्यक्रम होतो. 2 भंडारे होतात. एक इथं कार्तिकच्या पौर्णिमेच्या दिवसचा इथं होते विठ्ठल मंदिरात, आणि दुसऱ्या दिवसचा पौर्णिमेच्या दिवसचा सोनाजी महाराजचा इथे होते. अच्छा. सोनारा नाही, इथं भालेगावचं सोनाजी महाराज. भालेगावचे सोनाजी महाराज. ओके. सोनाजी महाराजांचं मुख्य मंदिर तरी मी दाखवलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच सर, खूप सुंदर माहिती विचारतो. इथे जो उत्सव होतो दहीहंडी उत्सव त्याच्याबद्दल, तर दहीहंडी उत्सव इथला प्रसिद्ध आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा. तर इथे हे पुरातन काळापासून म्हणजे शिवपूर्वकालीन सुद्धा विठ्ठल मंदिर आहे. आणि ती त्या नारायण महाराज होते, त्या नारायण महाराजांनी इथे स्थापना झाली. त्यानंतर मग या जसं पंढरपूरला आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला यात्रा भरते, त्याच धर्तीवर भालेगाव हे प्रति पंढरपूर आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा या कार्तिक पौर्णिमेला आणि प्रतिपदेला यात्रा भरते. आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मंदिरातून या ठिकाणी कृष्ण जन्माचं कीर्तन होते. त्यानंतर इथून रथ, कृष्णाची मूर्ती, पालखी, दिंडी सोहळा, आणि त्या दिंडी सोहळ्यामध्ये या परिसरातील म्हणजे या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो भाविक लोक येतात. आणि इथं बसस्टँड आहे, त्या बसस्टँडवर तिथं दहीहंडी फुटते, म्हणजे कृष्णाच्या हातून दहीहंडी फुटते. आणि त्या ठिकाणी मग कृष्ण मंदिराजवळ कृष्ण जन्माचं कीर्तन होते, त्या ठिकाणी कृष्ण लीलेचं कीर्तन होते. अच्छा. आणि संध्याकाळी मंदिरामध्ये दिंडी आल्यानंतर या ठिकाणी काल्याचा प्रसाद वाटला ते, आणि सांगता केल्या म्हणजे दिंडीची सांगता केल्या ते. आणि त्यानंतर सोनाजी महाराजच्या मंदिरात या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो. ओके. तर सोनाजी महाराज हे या गावात राहिलेले आहेत. या गाव म्हणजे पूर्वी त्यांचे नातलग होते, त्या नातलग असल्यामुळे ते भालेगावात राहिले. आणि त्यांची ख्याती अशी वाढली की एक वेळ पंढरपूरला ते म्हणजे असं त्यांचं येतं की दिवसा भालेगावात होते आणि रात्री पंढरपुरात होते. पंढरपुरात एकाच दिवशी ते इथं जाणं नव्हतं. एक वेळ असं आख्यायिका आहे किंवा पंढरपुरात त्या यात्रेच्या वेळेस मंडप जो दिलेला होता त्याला आग लागली होती. आणि हे सोनाजी महाराज ते आग विझवायला होते. आणि दिवसा इथं म्हैस पाहायला मामाच्या घरी, दिवसा इथं म्हैस पाहायला. तर मग त्यांना लोकांनी विचारलं का हो तुम्ही तर काल पंढरपूरला होते ना, आज कसे का भालेगावात? ते मग मी पंढरपूरचं दर्शन घेतलं, मंडप जो जळला होता तो विझवला, म्हणजे त्यांच्या एवढी शक्ती होती. ती एक सुद्धा देवरूप होते आणि महान विठ्ठलाचे भक्त होते सोनाजी महाराज. असे हे खूप मोठा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. मंदिर सुद्धा हे जे तुम्ही जर मंदिराच्या गाभाराने वरचं जर पाहिलं तर आता समजा नवीन पद्धतीने त्याची थोडीशी हे केली, नाही तर ते रिपेरिंग केली. थोड्या वेळात दाखवलंच पूर्वकालीन मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. ओके. अशी या गावाची आख्या. थोडा जर कॅमेरा इथे केला तर इथे गावचे सर्वच तुम्हाला दिसतील. घ्या ना सर्व. हे सर्व इथे आलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण थोडं बघूया. थोडं मी माहिती सांगतो. एक म्हणजे खामगावला तुम्ही येत असाल तर खामगावपासून धोरपगावला जाणारी जी बस आहे ती भालेगावला थांबते. आणि पासून प्रति व्यक्ती 35 रुपीजचं तिकीट इथपर्यंत लागू शकतं. तसं भालेगावसाठी सुद्धा बसेस अवेलेबल आहेत, पण त्याचं टायमिंग्स तुम्ही बघून इथे नक्की येऊ शकता. नांदुरा आणि मलकापूर
तर हेच आहे भालेगाव बाजारमधील पुरातन सोनाजी महाराजांचं मंदिर असं म्हणतात. सोनाजी महाराजांचे मामा इथले आहेत. तर हेच ते मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तर आय होप की तुम्हाला पांडुरंगाचं हे पुरातन भालेगाव बाजारमधील मंदिर आवडलं असेलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे मंदिर आवडलं तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुन्हा एकदा लवकरच नवीन जागेसोबत, नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.